रामकृष्ण हरी. सज्जन हो, आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाज नेहमी रोज आत्महत्या करतो आहे. आणि यापूर्वी ज्या समाजाला गरज होती त्यांना आरक्षण दिलं गेलं आणि त्यांना दिल्यानंतर बऱ्याच वर्षांनी, कित्येक जवळजवळ 70 वर्षांनी आत्ता मराठ्यांना त्या आरक्षणाची गरज आहे. आणि त्याची गरज असताना ते इतके तंग झालेले हे मराठा वातावरण आहे की त्यांना गरज असतानाही ते मिळत नाही. उलट हे मोर्चे, हे प्रतिमोर्चे, हे सगळं जो तो म्हणतो आहे की आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. अरे, लोकशाहीमध्ये आपण राहतो आहे. कोणी कोणाचा बाप पण कोणाचंच आरक्षण नाही, पण ज्याला गरज आहे त्याला त्यावेळी ते मिळालं पाहिजे. हा साधा न्याय आहे, लोकशाही आहे. ही गरज होती त्यांना दिलं, त्यांना आत्तापर्यंत उपभोगलं त्यांनी. आणि आता गरज जर मराठ्यांना आहे तर त्यातलं आरक्षण सामील करून घेणं किंवा त्यांना विशेष रूपाने देणं फार गरजेचं असताना रोज अशा प्रकारच्या आत्महत्या होत आहेत. तरी पण सरकारचं आणि इतर समाजाचं, विरोधी समाजाचं अंतःकरण कसं द्रवत नाही, मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. आणि म्हणून मराठा तितुका मिळवावा, हक्क आपुला मागून घ्यावा, न दिल्यास प्राप्त करावा मतपेटीतून तर तो हक्क मिळणारच आहे. आता जरांगेंनी आज सांगितलेलं आहे की सुपडा साफ करून टाकू. म्हणजे जे असा राग आलेला आहे मराठ्यांना आता या गोष्टीचा की अरे, इतके 56 मोर्चे काढले, लाखो मोर्चे झाले, अनेक मागण्या झाल्या, काय इतकं झालं आणि केवढा मोठा लढा आहे हा. आणि या लढ्यात जर काही निष्कर्ष निघत नसेल, काही उचित निर्णय होत नसेल, तर आता मात्र प्राणपणाला लावून हा लढा मुंबईच्या दिशेने सुरू झालेला आहे आज. आणि हा लढा आता आरक्षण मिळाल्याशिवाय परत येत नाही असं अध्वर्यू त्याचे जे प्रवर्तक सगळ्या गोष्टी आहेत त्यांचं म्हणणं आहे. आणि आत्ता ते यश घेतल्याशिवाय आम्ही परत फिरणार नाही अशा प्रकारची धारणा या मराठा समाजाची झालेली आहे. तेव्हा सरकार मायबापाला विनंती आहे की तात्काळ निर्णय घ्या आणि या मराठी समाजाचा अंत पाहू नका. अंत खूप झालेले आहेत आणि आता त्या सगळ्या परिसीमा संपलेल्या आहेत. तेव्हा मराठा समाज आता एकवटलेला आहे आणि आता तो मागं सरेल अशी अजिबात शक्यता नाही आहे. तेव्हा लवकरात लवकर ज्यांच्याकडे राजसत्ता आहे, जे निर्णय घेऊ शकतात, त्यांनी फटाफट निर्णय घेऊन यांचं समाधान होणं फार गरजेचं आहे. म्हणून या मोर्चाला आमचा पाठिंबा म्हणून, आशीर्वाद म्हणून आम्ही सगळे त्याच्यामध्ये आहोत. यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, आपणही सहकार्य करा. जे मराठी समाज आणि मराठा समाजावर ज्यांची भावना आहे असे आणि इतर समाजाचे पण लोक आहेत त्याच्यामध्ये, यांना गरज आहे बरं का. कारण आपण बंधुभावाने, आपली जी भारतीय संस्कृती आहे ही बंधुभावाची आहे. एका ताटात जेवणारी माणसं आपण आहोत. आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण सर्वांनी या मोर्चाला सहभागी झालं पाहिजे, याला सपोर्ट केला पाहिजे. आणि तो सपोर्ट करण्यासाठी माझं व्यक्तिगत आवाहन आहे. तेव्हा आपण सर्वांनी याला सहकार्य करा आणि राज्यकर्त्यांनी तत्काळ निर्णय घ्या अशी त्यांना पण विनंती करतो आहे. रामकृष्ण हरी.